हिंसाचार प्रकरणाच्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा एकदा मुदतवाढ. 31 मे पर्यंत मुदतवाढ असणार. आतापर्यंत जवळपास 20 वेळा चौकशीला मुदतवाढ दिल्याची माहिती. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण. पीडित तरुणीचा न्यायालयात नोंदवला जबाब. तर आरोपी दत्तात्रय गाडेचीही ससून रुग्णालयामध्ये लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. नागपुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर महिलांची लकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक. बस स्थानकावरील सुरक्षा रक्षकानं आरोपी तरुणाला पकडून गणेशपेठ पोलिसांच्या दिलं ताब्यात. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण. भानू दाम्पत्यच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार. न्यू इंडिया बँकेच्या 6 संचालकांचा जबाब. हिरेन भानू अबुधाबीला तर गौरी भानू थायलंडला पळाल्याची माहिती. मालेगावातील बोगस जन्मदाखले प्रकरण. ॲडव्होकेट शिशिर शिंदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून दाखल आहेत गुन्हे. मुंबईच्या वरळी सिलिंकवर भरधाव वेगात गाडी चालवल्यानं 24 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी केली कारवाई. अपघातामध्ये जीवितहानी नाही, गाडीचं मात्र नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.